मालवण शहरात मंजूर झालेल्या हायमास्टची जागा बदलण्याच्या विषयावरील ठरावामुळे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोंडीत सापडले। सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनीही ठरावावर आक्षेप नोंदवीत सभात्याग केला। बहिष्कार म्हटला तरी चालेल आहे सभेला किंवा सभात्याग म्हणा काही म्हणा, पण आम्ही या मीटिंगला बसणार नाही। त्याच्यामुळे आत्रेकरांनी सांगितलेला मुद्दा योग्य आहे, त्या दृष्टीने तुम्ही जाहीर सत्ताधारी सभागृहातून बाहेर पडल्याने नगराध्यक्षांवर सभा स्थगित करण्याची वेळ आली। नगराध्यक्षांवर सत्ताधारी गटनेते गणेश कुशे यांनी मनमानीपणे ठराव लिहिले जात असल्याचा गंभीर आरोप केला, तर उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी जुन्या विषयांवर कार्यवाही होत नसेल तर सभागृहात बसायचे कशाला असा सवाल उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांचे आक्रमण होत असतानाच सुदेश आचरेकर यांनी प्रशासन आंधळ बहिरानं मूक झाले असल्याची टीका केली। सभेत नगराध्यक्ष एकाकी पडल्याचे चित्र दिसून आले। सत्ताधारी गटाचे नगरसेवक आणि काही शिवसेना नगरसेवकही नगराध्यक्षांच्या पाठीशी उभे राहिले नाही। उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सभात्याग करण्याचे जाहीर करताच भाजपा नगरसेवक, विरोधी नगरसेवक यांनीही सभागृह सोडले। नगरसेवक नितीन वाळके आणि पंकज सादिये सभागृहात राहिले। सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। नगरसेवकांच्या सभात्यागाची चांगलीच चर्चा रंगली। कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण।